Okay, so the relational model is developed by EF-CORD. The relation database is type of record-based relation. आता रेकॉर्डला आपण काय म्हणतो? रेकॉर्ड ऑल्सो नोज टपल्स आणि फील्ड ऑल्सो नोज ॲट्रिब्यूट. ज्या फील्ड असतात त्याच्यामध्ये त्यांना काय म्हणतो? ॲट्रिब्यूट्स. ओके, सो रिलेशनल डेटाबेस. आता बघा, रिलेशनल जो डेटाबेस आहे, इट इज अन अटेम्प्ट टू सिम्प्लिफाय द डेटा स्ट्रक्चर. आपण डेटा स्ट्रक्चर काय करतो? सिम्प्ली करतो. आपण काय करतो? बाय मेकिंग यूज ऑफ टेबल. कधी रिलेशनल डेटाबेसमध्ये काय करतो? आपण टेबल्स क्रिएट करतो. टेबल जे असतात, टेबल काय रिप्रेझेंट करतात? डेटा आणि त्यांचं रिलेशनशिप रिप्रेझेंट करतात. टेबल इज अ कलेक्शन ऑफ रो अँड कॉलम. टेबल आर ऑल्सो नोन ॲज अ रिलेशन. टेबलच काय म्हणायचं? इट इज ऑल्सो नोन ॲज अ रिलेशन. आता रेकॉर्ड बघा, रेकॉर्ड आर नोन ॲज टपल्स अँड फील्ड आर नोन ॲज ॲट्रिब्यूट. ते रेकॉर्ड जे असणार आहे आतमधले त्यांना आपण टपल्स म्हणायचं, फील्ड काय म्हणायचं? ॲट्रिब्यूट म्हणायचं. द रिलेशनल मॉडेल इज कॉल्ड ॲज रेकॉर्ड बेस्ड मॉडेल बिकॉज डेटाबेस स्ट्रक्चर इज फिक्स फॉर्मॅट रेकॉर्ड ऑफ डिफरंट टाईप. रेकॉर्ड इज कन्सिस्ट ऑफ फील्ड ऑर ॲट्रिब्यूट. रेकॉर्डमध्ये काय असते? तर फील्ड असते, ॲट्रिब्यूट असतं किंवा फील्ड असते, ॲट्रिब्यूट्स असतं. ओके, द रिलेशन मॉडेल एव्हरी रेकॉर्ड मस्ट हॅव अन आयडेंटिफिकेशन. प्रत्येक रेकॉर्डला एक की असते. प्रत्येक रेकॉर्डला काय दिलेली असते? एक की दिलेली असते. ओके, स्टुडंट आय डी इज द की थ्रू विच वी कॅन आयडेंटिफाय द रेकॉर्ड युनिक इन द रिलेशन. ओके, स्टुडंट आय डी. ओके, 101 102 हे काय सांगणार आहे? त्याचं एक स्पेसिफिक आय डी की आहे. त्याचा प्रत्येक रेकॉर्डला एक आय डी असणार आहे. ओके, 101ला काय? स्टुडंट नेम आहे, प्राजक्ता, तिचे डेट ऑफ बर्थ, तिचा ॲड्रेस. ओके, बाकी सगळी माहिती त्या 101 रेकॉर्डमध्ये स्टोअर असतं. म्हणजे एक आय डी देणं, त्याला काय म्हणायचं? की म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? की. किंवा स्टुडंट नेम असेल, या सगळ्यांना काय म्हणायचं? की म्हणणार आपण. ओके, आणि जो ओके, आणि जे रेकॉर्ड आहे, आता रेकॉर्ड काय? 101चा रेकॉर्ड आहे, 102चा रेकॉर्ड, 103चा रेकॉर्ड आहे. जे यांचे जे रेकॉर्ड्स त्यांना काय म्हणायचं? टपल म्हणायचं. यांना काय म्हणायचं? टपल्स. ओके, ॲडव्हान्टेज ऑफ रिलेशनल डेटाबेस मॉडेल इज द सपोर्ट SQL. हा SQLला सपोर्ट करतो आणि फ्लेक्झिबल. ओके, स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. SQL मीन्स स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. ओके, जी लँग्वेज स्ट्रक्चर SQL. ॲक्सेसिंग डेटा इन रिलेशनल डेटा मॉडेल वी हॅव अ लँग्वेज. ओके, जर आपलं रिलेशन डेटा मॉडेल सपोज तुम्ही डेटाबेससाठी यूज केलेलं, त्याच्यामध्ये तुम्ही SQL यूज करू डेटा ॲक्सेस इझिली करू शकता. आणि दिस लँग्वेज इज यूज टू ॲक्सेस, इन्सर्ट, अपडेट. आणि ही लँग्वेज SQL लँग्वेज कशासाठी यूज करतो आपण? की एखादं आपलं जे टेबल्स आहे, असे टेबल्स आपण स्टोअर करणारे टेबल्स काय होऊ शकतात? ते ॲक्सेस, इन्सर्ट, अपडेट, डिलीट हे सगळं करू शकतो आपण. बाय युझिंग रिलेशनल डेटा मॉडेल वी कॅन एक्झिक्यूट कॉम्प्लेक्स क्वेरीज. आणि रिलेशनचा यूज करून हे डेटा मॉडेलचा आपण कॉम्प्लेक्स क्वेरी जरी असली तरी ती आपण एक्झिक्यूट करू शकतो. आणि फ्लेक्झिबल आहे. हा जे रिलेशनल डेटा मॉडेल हा काय? फ्लेक्झिबल आहे. ओके, so this is a relational database model. So what is relational database model? So it is record based relation. आपण याला मेन काय म्हणू शकतो? हे डेव्हलप कोणी केलं? EF-CORDनी डेव्हलप केलं. ओके, इट इज अ रेकॉर्ड बेस्ड रिलेशन. तर आपण काय म्हणतो? इट इज अ रेकॉर्ड बेस्ड रिलेशन. ओके, सो रिलेशन डेटाबेस मॉडेल कसं आपण हे करतो? सिम्प्लिफाय करतो. टेबल्स क्रिएट करतो. याच्यामध्ये टेबल काय रिप्रेझेंट करतात? डेटा आणि त्यांचं रिलेशनशिप रिप्रेझेंट करतात. ओके, टेबलमध्ये रो आणि कॉलम असतात. टेबलच आपण रिलेशन असंही म्हणतो. टेबलच काय म्हणायचं? रिलेशन असंही म्हणतो. आणि जे रेकॉर्ड असतात, रेकॉर्डला काय म्हणायचं? टपल्स म्हणायचं. ओके, 101 जे स्टुडंट आय डी दिसतात, 101 102 हे रेकॉर्ड झाले, तर तुम्ही टपल्स म्हणू शकतो. आणि फील्ड जे असतात, फील्डला काय म्हणायचं? ॲट्रिब्यूट्स. ओके, त्या रेकॉर्डमध्ये वेगवेगळ्या फील्ड असतील. म्हणजे नेम आहे, डेट ऑफ बर्थ आहे, ॲड्रेस आहे, याचे फील्ड झाले मग त्या रेकॉर्डच्या. ओके, त्यांना ॲट्रिब्यूट्स म्हणूया. ओके, सो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द रेकॉर्ड बेस मॉडेल बिकॉज डेटाबेस इज स्ट्रक्चर इन फिक्स फॉर्मॅट रेकॉर्ड ऑफ डिफरंट टाईप. रेकॉर्ड इज कन्सिस्ट ऑफ फील्ड ऑर ॲट्रिब्यूट. रेकॉर्डमध्ये काय असतात? फील्ड किंवा ॲट्रिब्यूट असतात. ओके, सो इट इज कॉल्ड रेकॉर्ड बेस मॉडेल. रिलेशनल मॉडेललाच काय म्हणतात? रेकॉर्ड बेस मॉडेल. रेकॉर्ड स्टोअर असतं त्याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर सेकंड आहे हिरार्कियल मॉडेल. सेकंड जे मॉडेल आहे डेटा मॉडेल डेटाबेसचं, दॅट इज द हिरार्कियल मॉडेल. अ डेटा मॉडेल इन विच डेटा इज ऑर्गनाइज इन अ ट्री स्ट्रक्चर. काय? डेटा इज ऑर्गनाइज इन अ ट्री स्ट्रक्चर इज नोन ॲज हिरार्कियल मॉडेल. ओके, डेटा तुमचा कसा स्टोअर होणार आहे? ट्री स्ट्रक्चरमध्ये स्टोअर होणार आहे. त्याला काय म्हणायचं? हिरार्कियल मॉडेल. बघा, हिरार्कियल मॉडेलची डायग्राम आहे. या ठिकाणी जो डेटा स्टोअर होतो आहे तो कसा होतो आहे? ट्री स्ट्रक्चरमध्ये स्टोअर होतो आहे. म्हणजे पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप आहे. एचे चाइल्ड बी आणि सी आहे, बीचे चाइल्ड DEF आहे. ओके, तिचा अर्थ असं पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप क्रिएट होतं. त्याला आपण काय होतं? हिरार्कियल मॉडेल. ओके, याचे ॲडव्हान्टेज जर बघितली, हिरार्कियल मॉडेलचे जे ॲडव्हान्टेज आहे, सिम्पल टू अंडरस्टँड,
database integrity, then efficient. Okay, these are the advantage of model. काय simple to understand, database integrity and the efficient. ओके म्हणजे डेटाबेस इंटिग्रिटी सुद्धा आहे. ओके सिम्पल अंडरस्टँड सिम्पल आहे. ओके सो दिस इज द हिरार्कियल मॉडेल. हिरार्कियल मॉडेल म्हणजे काय, तुमचा डेटा इज ऑर्गनाइज इन टू ट्री स्ट्रक्चर इज नोन ॲज हिरार्कियल डेटा मॉडेल. त्यानंतर नेटवर्क डेटाबेस मॉडेल बघूया. नेटवर्क डेटाबेस मॉडेल म्हणजे काय, इट इज एक्सटेंडेड टाइप ऑफ हिरार्कियल डेटा मॉडेल. This data model is also represented as a hierarchical, but any child in tree can have multiple parents. ओके आता हा हिरार्कियल मॉडेल सारखाच. हिरार्कियल म्हणजे काय, ट्री स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये पॅरेंट चाइल्डचं रिलेशन, एक पॅरेंट त्याला काही मुलं परत त्याला काही मुलं, अशा पद्धतीने ट्री स्ट्रक्चर आहे. पण नेटवर्क मॉडेल म्हणजे काय, नेटवर्क मॉडेल हे सुद्धा हिरार्कियलच मॉडेल आहे, फक्त याच्यामध्ये एनी चाइल्ड इन द ट्री कॅन हॅव मल्टिपल पॅरेंट. आता बघा टीचरच्या वर टीचर आय डी नेम्स असे म्हणजे मल्टिपल पॅरेंट पण असू शकतात. असे पण काय होऊ शकतात, मल्टिपल पॅरेंट असू शकतात. इन नेटवर्क डेटा मॉडेल देर इज अ नो नीड ऑफ पॅरेंट चाइल्ड असोसिएशन, देर इज अ नो डाउनवर्ड ट्री स्ट्रक्चर. जसं डाउनवर्ड ट्री स्ट्रक्चर हिरार्कियल आहे पण डाउनवर्ड नाही, असं एक झालं का त्याच्या खाली एक, त्याच्या खाली झालं का त्याच्या खाली एक, ट्री टाईप नाही. ओके ते कसं पण होऊ शकतं, पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप नाही ह्या ठिकाणी. सो इट इज अ फ्लेक्झिबल वे ऑफ रिप्रेझेंटिंग द ऑब्जेक्ट अँड देअर रिलेशनशिप. A network data model allows multiple record link in the same file. Okay, now what are the diagram बघा, त्याच्यात ॲडव्हान्टेज बघूया काही नेटवर्क डेटा मॉडेलचे ॲडव्हान्टेज. इट इज डिझाईन सिम्पल आहे. ओके कॅपेबिलिटी टू हँडल व्हेरियस रिलेशनशिप, इझी टू ॲक्सेस वगैरे इझिली करू शकतो. ओके ओके आपले आता डेटा मॉडेल आपले नेटवर्क मॉडेल पण झालं. याच्यानंतर ओके सो दिस आर द जस्ट आपण जे 3 मॉडेल शक्यतो बघणार आहोत, बघितले रिलेशनल, हिरार्कियल आणि नेटवर्क. ओके 3 जे महत्त्वाचे आहे आपल्याला ते बघितले. आपण अजून एंटिटी रिलेशनशिप वगैरे पण बघायचे आपल्याला. एंटिटी रिलेशनशिप मॉडेल. ओके एंटिटी रिलेशनशिप नंतर ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे किंवा फिजिकल डेटा पण मॉडेल आहे आणखी. त्याच्यातलं एंटिटी रिलेशनशिप जे मॉडेल आहे ते आपल्याला थोडं डिटेलमध्ये बघायचं. त्यात डायग्राम वगैरे भरपूर कन्सेप्ट येतात. ओके त्याच्यानंतर रिलेशनल डेटा मॉडेल, नंतर याच्यानंतर जो चॅप्टर आहे रिलेशनल डेटा मॉडेल, तो रिलेशनल डेटा मॉडेलचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे पुढे. ओके रिलेशनल डेटा मॉडेलचा अभ्यास आहे. जो सेकंड चॅप्टर आहे तो पूर्णपणे रिलेशनल डेटाबेस आहे. त्याच्यावरचीच नंतरचे चॅप्टर आहे सगळे SQL बेस आहे, म्हणजे रिलेशनल डेटाबेसला जी लँग्वेज लागते SQL लँग्वेज. ओके तीच आपल्याला पुढं शिकायची. तर आता आपण नेक्स्ट मॉडेल बघूया, दॅट इज द एंटिटी रिलेशनशिप मॉडेल. एंटिटी रिलेशनशिप मॉडेल दॅट इज ER मॉडेल. त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये काय म्हणायचं, ER. आता भरपूर कन्सेप्ट आहे एंटिटी रिलेशनशिप मॉडेलमध्ये, त्या वेगवेगळ्या कन्सेप्ट बघूया. व्हॉट इज एंटिटी रिलेशनशिप मॉडेल. दिस मॉडेल डिस्क्राइब्स द interrelated things of internet in specific domain knowledge. An ER model is composed of entity types and specifies the relationship that can exist between the instance of these entity types. ओके बघा ER मॉडेलची डायग्राम दिलेली आहे या ठिकाणी. त्याचे ॲडव्हान्टेज काय, ER मॉडेलचे ॲडव्हान्टेज काय बघा, सिम्पल डिझाईन आहे, इफेक्टिव्ह रिप्रेझेंटेशन आहे, कनेक्टेड विथ रिलेशनल डेटा मॉडेल. जे रिलेशनल मॉडेल आहे त्याच्यासोबत ते कनेक्टेड असतं. ओके सो दिस इज ER मॉडेल. तर हे मॉडेल काय डिस्क्राईब करतं की तुमचे इंटररिलेटेड थिंग्स इंटरनेट इन स्पेसिफिक डोमेन ऑफ नॉलेज. इन स्पेसिफिक डोमेन ऑफ नॉलेज म्हणजे ते इंटरनेट रिलेटेड थिंग्स आहे ह्या काय करतं, डिस्क्राईब केल्या जातात. ओके सो इट इज ER मॉडेल. आता ER मॉडेलच्या रिलेटेड आता ER मॉडेल बघायचं आपल्याला, म्हणजे ER मॉडेल दॅट इज एंटिटी रिलेशनशिप मॉडेल.
ओके बघा ई आर मॉडेल म्हणजे काय. हे असं एक मॉडेल आहे. इट अलोज स्पेसिफिकेशन ऑफ द enterprise schema and the represent the overall logical structure of database. Nowadays, a database related to real world application become very fast and the complex. Representing relationship between different element of database become difficult. ER model simplifies this task. म्हणजे आजकाल इतकं डेटाबेस मॉडेल इतकं कॉम्प्लेक्स झालं आहे किंवा इतकं डेटाबेस स्टोअर व्हास्ट झालं आहे की आपल्याला थोडं अवघड जातं डेटा स्टोअर करणं वगैरे. ओके मग ई आर मॉडेल त्यासाठीच एक ई आर मॉडेल आहे. ई आर मॉडेल काय करतं, इट सिम्प्लिफाईज दिस टास्क. ही जी टास्क वगैरे असते ही एकदम सिम्प्लिफाईज करू सांगतं. इट इज नथिंग बट द डिझाईन टेक्निक फॉर डेटाबेस. It is nothing but the design technique for database. It is a graphical technique which helps to understand and organize the complex data which should not depend on the actual database implementation. म्हणजे ही एक डिझाईन टेक्निक आहे. ई आर मॉडेल म्हणजे काय, एक डिझाईन टेक्निक आहे. त्याच्यामध्ये काय केलं जातं, ग्राफिकल स्ट्रक्चर आहे ग्राफिकच्या फॉर्मॅटमध्ये. ओके ट्रीच्या फॉर्मॅट वगैरे किंवा असं एखाद्या ग्राफिकच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही काय करता, इथला कॉम्प्लेक्स डेटा जो असतो तो अंडरस्टँड करून घेता. द रिअल मॉडेल ऑब्जेक्ट कॅन बी इझिली मॅप विथ द एंटिटी ई आर मॉडेल. आणि रिअल ऑब्जेक्ट मॉडेल जे असतं ते काय होतं, ई आर मॉडेलसोबत इझिली मॅप होतात. त्याला आपण एंटिटी रिलेशनशिप डायग्रॅम म्हणतो. एंटिटी रिलेशनशिप ई आर, एंटिटी रिलेशनशिप मॉडेल, एंटिटी रिलेशनशिप डायग्राम, दॅट इज ई आर डायग्राम और ई आर डीज. आता आता आपल्याला इथून पुढं काय शिकायचं, ई आर डायग्राम शिकायचं. ई आर डायग्राम म्हणजे काय, ई आर मॉडेल कसं क्रिएट करतो आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करतो. तुमचा डेटाबेस आहे, डेटाबेसमध्ये डेटा जो कॉम्प्लेक्स डेटा कसा स्टोर असतो, आता भरपूर वास्ट डेटा आहे, तो कॉम्प्लेक्स झालेला आहे सगळा. म्हणजे कॉम्प्लेक्स डेटा आपल्याला अंडरस्टँड किंवा ऑर्गनाईज करण्यासाठी काय करणार, आपण ग्राफिकल टेक्निक यूज करतो आहे. तिला काय म्हणतो, ई आर मॉडेल किंवा ई आर डायग्राम. आता आपल्याला बघायचे ई आर डायग्राम. त्या ई आर डायग्राम कशा काढायच्या किंवा त्याच्या रिलेटेड वेगवेगळ्या कन्सेप्ट आहे त्या बघायच्या. पहिली कन्सेप्ट आहे ई आर डायग्रामची, दॅट इज द एंटिटी. ई आर मॉडेलच्या रिलेटेड बघा कोणकोणते कन्सेप्ट आहे. एंटिटी, ॲट्रिब्यूट्स, रिलेशनशिप, कन्स्ट्रेंट आणि कीज. ओके ह्या 4 कन्सेप्ट आहे बेसिक कन्सेप्ट ऑफ ई आर मॉडेल किंवा ई आर डायग्राम. एंटिटी, ॲट्रिब्यूट, रिलेशनशिप, कन्स्ट्रेंट अँड द कीज. ओके ॲट्रिब्यूट आपण बघितलं होतं, फील्डलाच आपण ॲट्रिब्यूट म्हणतो याच्या आधी. आता आपण ई आर मॉडेलच्या रिलेटेड ह्या कन्सेप्ट बघूया. व्हॉट इज एंटिटी? व्हॉट इज एंटिटी? The basic definition of entity. Basic definition of entity. Entity is a thing that exists either physically or logically. एक अशी गोष्ट आहे की ती एकदा फिजिकली किंवा लॉजिकली एक्झिस्ट असते. अँड एंटिटी इज नथिंग बट द थिंग हॅविंग इट्स ओन प्रॉपर्टीज. म्हणजे त्याला स्वतःच्या प्रॉपर्टीज आहे अशी कोणतीही गोष्ट असं. दिस प्रॉपर्टीज हेल्प्स टू डिफरन्शिएट द ऑब्जेक्ट फ्रॉम अदर ऑब्जेक्ट. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट तुमचा तो दुसऱ्या ऑब्जेक्टपासून डिफरन्शिएट करण्यासाठी त्याच्या स्वतःच्या प्रॉपर्टी असतात. सो डेफिनेशन बघा, ॲन एंटिटी सेट इज अ सेट ऑफ एंटिटीज विच शेअर द सेम प्रॉपर्टी. ज्यांच्या सेम प्रॉपर्टी त्यांचा एक एंटिटी सेट क्रिएट होईल. ओके सो व्हॉट इज एंटिटी? सो एंटिटी मीन्स इट हॅज इट्स ओन प्रॉपर्टीज. एंटिटी मीन्स इट हॅज इट्स ओन प्रॉपर्टीज. इट कॅन मे बी फिजिकली और लॉजिकली एक्झिस्ट. ते फिजिकली किंवा लॉजिकली एक्झिस्ट असू शकतं. ओके फिजिकल म्हणजे सपोज फिजिकल ऑब्जेक्ट म्हणजे सिस्टम हाऊस, कार हे फिजिकल ऑब्जेक्ट झाले. ओके लॉजिकल म्हणजे काय, हाऊस सेल, कार सर्व्हिस, कन्सेप्ट म्हणजे कस्टमर ट्रान्झॅक्शन, अशा ऑर्डर ह्या लॉजिकल कन्सेप्ट झाल्या. फिजिकल कन्सेप्ट, फिजिकल एंटिटी काय, हाऊस, कार. ओके लॉजिकल कन्सेप्ट म्हणजे काय, तर ट्रान्झॅक्शन असेल, कार सर्व्हिस असेल, हाऊस सेल असेल, अशा पद्धतीने. इन अ कंपनी एम्प्लॉई इज द एंटिटी. आता कंपनी एम्प्लॉई इज द एंटिटी. इट इज सेट ऑफ सिमिलर प्रॉपर्टीज म्हणजे एम्प्लॉई आय डी, एम्प्लॉई नेम, सॅलरी. ओके म्हणजे एम्प्लॉई ही एक एंटिटी घ्या तुम्ही, त्याच्या अंडर काय येतात, एम्प्लॉई आय डी येतो, एम्प्लॉई नेम येतो, एम्प्लॉई सॅलरी येते. ह्या सगळ्या सेम प्रॉपर्टीजच्या सपोज झाल्या, एम्प्लॉई आय डीमध्ये सेम प्रॉपर्टी झाल्या. ओके याला काय म्हणायचं मग, एंटिटी. So there is a difference between entity and entity type. Entity type is a category. Entity strictly speaking is an instance of given entity type. Okay. आता बघा टाइप्स ऑफ एंटिटी. एंटिटीचे कोणकोणते टाईप्स आहे, टाईप बघू एंटिटीचे. सो देर आर व्हेरियस टाईप ऑफ एंटिटीज, दॅट इज स्ट्रॉंग एंटिटी और रेग्युलर एंटिटी आर वीक एंटिटी. 2 प्रकारचे एंटिटी असतात. तुम्हाला एंटिटी समजलं, एंटिटी म्हणजे काय, इट कॅन बी फिजिकली और लॉजिकली एक्झिस्ट. इट इज नथिंग बट
एनिथिंग दॅट हॅव इट्स ओन प्रॉपर्टीज, स्वतःच्या प्रॉपर्टीज असणं याला आपण एंटिटी म्हणतो. ओके, दोन प्रकारची एंटिटी आहे, एक स्ट्रॉंग एंटिटी आहे आणि दुसरी कोणती आहे, वीक एंटिटी. व्हॉट इज स्ट्रॉंग एंटिटी आणि व्हॉट इज वीक एंटिटी? स्ट्रॉंग एंटिटी मीन्स it is the entity, if entity having its own key attribute specified then it is strong entity. आता स्ट्रॉंग एंटिटी म्हणजे काय बघा, अशी एंटिटी त्याच्यामध्ये स्वतःची की, ओके, स्वतःची की ॲट्रिब्यूट्स स्पेसिफाईड केली त्याला आपण स्ट्रॉंग एंटिटी म्हणतो. एक्झाम्पल, पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप असेल तर पॅरेंट इज कन्सिडर्ड ॲज स्ट्रॉंग एंटिटी. एखादं पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप आहे तर पॅरेंटला काय म्हणतो आपण, स्ट्रॉंग एंटिटी म्हणतो. ओके, इट इज डिनोटेड बाय सिंगल रेक्टँगल, ते रेक्टँगलनी आपण ती एंटिटी दाखवतो, लक्षात घ्या, स्ट्रॉंग एंटिटी. आणि त्याच्या अंडर जे येतात त्याला वीक एंटिटी म्हणतो. त्याच्या अंडर जे येतात त्याला काय म्हणतो, वीक एंटिटी. वीक एंटिटी बघा, द एंटिटी विच डज नॉट हॅव एनी की ॲट्रिब्यूट्स, ज्यांना स्वतःचं की ॲट्रिब्यूट नाही आहे त्यांना काय म्हणतो आपण, वीक एंटिटी. आणि ज्यांना स्वतःचं की ॲट्रिब्यूट आहे त्यांना काय म्हणतो, स्ट्रॉंग एंटिटी किंवा रेग्युलर एंटिटी. ओके, आता की ॲट्रिब्यूट म्हणजे काय, स्वतःच्या व्हॅल्यूज म्हणजे स्वतःचे कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, कोणतीही एंटिटी कशी रिप्रेझेंट केली जाते, इट इज मीन्स ऑफ देअर ॲट्रिब्यूट्स, त्याच्या ॲट्रिब्यूटनीच कधी पण रिप्रेझेंट केली जाते. ऑल ॲट्रिब्यूट्स हॅव देअर ओन स्पेसिफिक व्हॅल्यू, प्रत्येक ॲट्रिब्यूटची तिची स्पेसिफिक व्हॅल्यू असणार आहे. त्याचं आपण ॲट्रिब्यूटसुद्धा ॲट्रिब्यूट कळलं तुम्हाला काय. ॲट्रिब्यूट म्हणजे काय, ॲट्रिब्यूट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एन एंटिटी. ओके, ॲट्रिब्यूट काय, एंटिटीची कॅरेक्टरिस्टिक्स आहे. ॲट्रिब्यूट म्हणजे काय, इट इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एन एंटिटी. Entities are represented by means of their attribute. All attributes have their own specification. प्रत्येक ॲट्रिब्यूटला काय त्याचे स्वतःचे स्पेसिफिकेशन्स. ओके, ऑल ॲट्रिब्यूट हॅव देअर ओन स्पेसिफिकेशन म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एंटिटी इज कॉल्ड ॲज ॲट्रिब्यूट्स. तुम्हाला ॲट्रिब्यूट आणि एंटिटी ही कन्सेप्ट मी एक एक्झाम्पल बघितलं की लगेच तुम्हाला समजून जाईल. त्यात स्ट्रॉंग एंटिटी म्हणजे काय, वीक एंटिटी म्हणजे काय हे पण तुम्हाला समजेल. स्ट्रॉंग एंटिटी म्हणजे काय, ज्यांना स्वतःच्या कीज आहे, स्वतःच्या ॲट्रिब्यूट आहे त्यांना स्ट्रॉंग एंटिटी म्हणतो. आणि ज्यांना स्वतःचे ॲट्रिब्यूट नाही आहे त्यांना वीक एंटिटी म्हणतो. ओके, म्हणजे चाइल्डला आपण काय म्हणतो, पॅरेंटला काय म्हणायचं, स्ट्रॉंग एंटिटी, आणि त्याच्या चाइल्डला काय म्हणायचं, वीक एंटिटी म्हणायचं, वीक एंटिटी. आता एक सिम्पल एक एक्झाम्पल बघूया. बघा, ह्या ठिकाणी एक डायग्राम दिलेली तुमच्यासमोर. ओके, द एंटिटी स्टुडंट नावाची डायग्राम आहे. ओके, त्याच्या खाली बघा आय डी आहे, त्याचा नेम आहे, ओके, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, हे वेगवेगळे आहे. बघा, तर स्टुडंट इज द एंटिटी. ह्या ठिकाणी स्टुडंटला काय म्हणायचं, एंटिटी म्हणायचं. ओके, त्याला स्वतःच्या कॅरेक्टरिस्टिक्स असतात. एंटिटीला काय असतात, स्वतःच्या कॅरेक्टरिस्टिक्स असतात, स्वतःचे फीचर्स असतात. ओके, त्याला म्हणतो आपण स्टुडंट. ती फिजिकली किंवा लॉजिकली कशी पण एक्झिस्ट असू शकते. ओके, आता बघा ही झाली एंटिटी. स्टुडंट काय एक एंटिटी. त्याच्यानंतर स्टुडंट आय डी, स्टुडंट नेम, त्याचा आय डी नेम हे काय झाले, त्याचे ॲट्रिब्यूट्स. हे त्याचे काय झाले, आय डी नेम कॉन्टॅक्ट नंबर हे त्याचे काय झाले, ॲट्रिब्यूट्स. ओके, कुणाल इज द व्हॅल्यू फॉर ॲट्रिब्यूट. आणि आता स्टुडंट नेमच्या खाली जर कुणाल असल्या का, कुणाल संदीप हे त्याचे काय झाले, व्हॅल्यू झाले. ॲट्रिब्यूटला काय असतात, स्वतःचे व्हॅल्यू असतात. ॲट्रिब्यूटला काय असतात, ते ओन स्पेसिफिक व्हॅल्यू असतात. ओके, समजलं तुम्हाला तर एंटिटी आणि ॲट्रिब्यूट्स. स्टुडंट काय या ठिकाणी, स्टुडंट हा पॅरेंट झाला, आणि आय डी नेम कॉन्टॅक्ट नंबर हे काय झाले, त्याचे चाइल्ड झाले. तर स्टुडंट हा एंटिटी, बाकी सगळे काय त्याचे ॲट्रिब्यूट्स. ओके, बाकी सगळे काय त्याचे ॲट्रिब्यूट्स. ओके, समजलं व्हॉट इज एंटिटी आणि व्हॉट इज ॲट्रिब्यूट्स. आता बघा टाईप्स ऑफ ॲट्रिब्यूट. ॲट्रिब्यूटचे टाईप बघूया. सिंगल व्हॅल्यूड ॲट्रिब्यूट्स, मल्टी व्हॅल्यूड ॲट्रिब्यूट्स, सिम्पल ॲट्रिब्यूट्स, कॉम्पोजिट ॲट्रिब्यूट्स अँड डिराइव्ड ॲट्रिब्यूट्स. ओके, दिज आर द व्हेरियस ॲट्रिब्यूट्स. सिंगल व्हॅल्यू असेल, मल्टी व्हॅल्यू असेल, सिम्पल असेल किंवा कॉम्पोजिट असेल किंवा डिराइव्ड असेल. सिंगल व्हॅल्यू म्हणजे काय, सिंगल व्हॅल्यूड ॲट्रिब्यूट. आता बघा आपल्याला आता हे सगळे ॲट्रिब्यूट जे आहे, ॲट्रिब्यूट म्हणजे कळलं आहे, जे इट इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एंटिटीची कॅरेक्टरिस्टिक्स त्याला आपण ॲट्रिब्यूट म्हणतो. ओके, सो एंटिटी आर रिप्रेझेंटेड बाय मीन्स देअर ऑफ ॲट्रिब्यूट. कधी पण एंटिटी जे असतात ते त्याच्या ॲट्रिब्यूटनीच रिप्रेझेंट केले जातात. आणि प्रत्येक ॲट्रिब्यूटला स्वतःची स्पेसिफिक व्हॅल्यू असते.
ओके, तर पुढच्या लेक्चरमध्ये काय करूया आपण हे सगळे टोटल ॲट्रिब्यूट जे आहे ॲट्रिब्यूट काय करू डिटेलमध्ये बघूया. ओके, थँक्यू.